नमस्कार, मी मोहिनी जाधव. लोकतंत्रमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लाईव्ह आलेलो आहोत आपण आता आणि महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातली पहिली वहिली पत्रकार परिषद जी आपण बघतोय स्मशानभूमीत घेतली जाते. होय, तुम्ही ऐकताय ते बरोबर आहे. स्मशानभूमीत देशातली पहिली वहिली पत्रकार परिषद घेतली जाते. या ठिकाणी मनसेकडून ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. मनसेचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघतोय बदलापूर शहरात जितकं जगणं कठीण झालंय त्याहून मरणं त्याहून जास्त कठीण झालेलं आहे. याच परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी आणि या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी या ठिकाणी ही पत्रकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर आहेत. त्याचबरोबर प्रथमेश म्हात्रे, गणेश पिल्लई, त्याच्यानंतर स्नेहा देशपांडे यांसारखे अनेक असे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. आपण यांच्याकडून माहिती घेणार आहोत नक्की ही पत्रकार परिषद का घेण्यात आलेली आहे, पत्रकार परिषदेचं आयोजन कशासाठी करण्यात आलेलं आहे, नक्की विषय काय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नक्की काय विषय आहेत आणि काय तुमचे या ठिकाणी आरोप आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचे वारे बदलापूर शहरात व्हायला लागलेले आहेत. अनेक राजकीय पक्षांमध्ये आयाराम गयारामांची रेलचेल चालू झालेली आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकजण आपली मागची दुश्मनी विसरून ह्या निवडणुकीसाठी का होईना पण एकत्र लढत आहेत. खरोखर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे बदलापूरकरांसाठी की करोडोंचा भ्रष्टाचार बदलापूर नगरपालिकेत होत असताना आज हे ज्यांची स्वतःची दुश्मनी विसरून एकत्र आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली 10 ते 15 वर्ष किंवा 20 वर्ष कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये या सत्ताधाऱ्यांची जी सत्ता होती त्या सत्तेमध्ये काम करत असताना यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे सर्वांनी मिळून, त्यामध्ये भुयारी गटार योजना असेल किंवा आपले आता हा पेवर ब्लॉकचा विषय चाललेला आहे, रस्ते घोटाळा असेल, या सर्व विकास कामांच्या नावाखाली यांनी जी काही स्वतःच्या घरामधले माणसं उभी करायला सुरुवात केलेली आहे, घराणेशाही बदलापूर शहरामध्ये चालू झालेली आहे. त्याला अनुसरून आज बदलापूर नगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार चालू झालेला आहे त्यासाठी आम्ही त्याची एक काळी बाजू, म्हणजे हे जे म्हणतायत की आम्ही विकास केला आहे तर त्या विकासाची एक काळी बाजू आज आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. आणि त्याची जी सुरुवात आहे ती आम्ही ह्या आपण मागे बघत असाल की ही मांजलीची स्मशानभूमी आहे. तर स्मशानभूमीमध्ये आम्ही बसून आज ही पत्रकार परिषद ह्यासाठी चालू केलेली आहे की हे जे पर्व आहे आमचं ते पर्व आत्तापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. या पर्वाची पहिला भाग हा असेल. स्मशानभूमीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये करोडोंचा भ्रष्टाचार झाला. घाट बांधले गेले, म्हणजे गणेश घाट असेल, दुरुस्तीची कामं असतील किंवा इतर काही कामं असतील, पायऱ्या बांधायची कामं असतील, स्मशानभूमीमध्ये काही इतर गोष्टी करायच्या असतील त्यांची कामं असतील, त्याच्यासाठी यांनी प्रत्यक्ष त्या जागेवर कुठल्याही प्रकारचं काम न होता, म्हणजे मी ज्या स्मशानभूमीमध्ये बसलेली आहे त्या स्मशानभूमीमध्ये काही वर्षांपूर्वी, म्हणजे जसं आपण म्हणतो की बदलापूर नगरपालिकेचा कारभार हा आता ऑनलाईन चालू झालेला आहे. तर आपल्या घरातली एखादी व्यक्ती जर दगावल्यानंतर तर तिच्या घरातला जो कोण नातेवाईक असेल तो बाहेर असेल तर त्याने त्याचा शेवटचं जे अंतिम दर्शन जे आहे ते अंतिम दर्शन ऑनलाईन घ्यावं यासाठी बदलापूर नगरपालिकेने ह्या स्मशानभूमीमध्ये CCTV कॅमेरे लावले होते आणि तशा प्रकारची योजना चालू केली होती जी थोड्याच दिवसांमध्ये बंद पडली. कोविड काळामध्ये इथे अनेक मृतदेह जाळले गेले ते डिझेलवरती. आणि आपण जर म्हणत असाल की आपण गॅसचे हे चालू करणार होते CO साहेब, पण ते अजूनही चालू झाले नाही. अजूनही त्याचं काम म्हणजे पूर्णत्वास आलेलं नाही आहे. आणि आपण जर वृक्षांचा वास होऊ नये असं आपण म्हणतो एका ठिकाणी, तर आपण बघत असाल की ह्या स्मशानभूमीमध्ये अनेक लाकडं इथे आणून टाकलेली आहेत. जर डिझेल वाहिनी बंद आहे आणि डिझेल वाहिनीची बिलं, म्हणजे मागे ज्या वेळेला आपल्या न्यूज चॅनलमधून मार्फत लाईव्ह केलं गेलं होतं त्यावेळेला अशी इथली जी परिस्थिती होती, एका वेळेला 2-2, 4-4 जर बॉड्या जाळायच्या असतील तर जी ती परिस्थिती होती अगदी वेटिंगला, म्हणजे माणूस मृत्यूनंतर सुद्धा त्याला जो काही वेटिंगला थांबावं लागत होतं ती खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या बदलापूरमध्ये घडतायत. मग जर तुम्ही विकास केला आहे तर तो कुठल्या प्रकारचा विकास आहे हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत की बदलापूर नगरपालिकेमध्ये विकासाच्या नावाखाली जर तुम्ही विकास केलेला असेल तर त्या विकासाची काय परिस्थिती आहे याची दुसरी काळी बाजू जी आहे ती आम्ही मनसेतर्फे आज इथे पत्रकार परिषद घेऊन आम्ही मांडत आहोत. त्यामध्ये स्मशानभूमी हा विषय आम्ही ह्याचसाठी घेतला की ज्याचा शेवट किंवा ज्याची सुरुवात किंवा जिथून नगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचाराला सुरुवात होते ती ही स्मशानभूमी आहे जिथे मी बसली आहे. मांजलीची स्मशानभूमी आहे. त्यानंतर बदलापूर गावातली एक स्मशानभूमी आहे जी 2 पुलांमध्ये ज्या ब्रिजना मिळते त्यांच्यामध्ये ती स्मशानभूमी आहे. आपल्याला माहिती असेल की उल्हास नदीला वारंवार पूर येतो. ज्यावेळेला पावसाचं पाणी येतं त्यावेळेला पूर येतो आणि त्या पुरामध्ये त्या स्मशानभूमीचे पत्रे सुद्धा वाहून जातात. मग हा कुठला विकास आहे.
तर तुम्ही जिथे चौपाटी बांधली आहे त्याच धर्तीवरती जर एखादी चांगली स्मशानभूमी जर बदलापूरकरांना मिळाली तर खूप उपकार होतील बदलापूर नगरपालिकेचे, हे जे आतापर्यंत घडलं नाहीये. आपल्या माहितीसाठी मी सांगते की बदलापूर गावामध्ये एक आरक्षण जे आहे स्मशानभूमीचं आरक्षण आहे, त्याचा 7/12 हा स्मशानभूमीचा आहे, पण प्रत्यक्षात तिथे कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ह्याचसाठी स्मशानभूमी खरवई असेल, जुळेली असेल किंवा बदलापूरच्या मध्यवर्ती मी बसलेली आहे ती स्मशानभूमी असेल, जिथे म्हणजे खरवईची माझ्याकडे मागे एक विषय असा आला होता की खरवईच्या स्मशानभूमीमध्ये रात्री 10:30-11 नंतर कुठल्याही प्रकारच्या बॉडीचं दहन होत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यानंतर लहान बालकं असतील किंवा एखादा समाज असतो ज्या समाजामध्ये माणूस गेल्यानंतर त्याचा मृतदेह जो आहे तो दफन केला जातो, तो दफन करण्यासाठीची म्हणून जी जागा आहे ती आज कुळगाव बदलापूर नगरपालिकेकडे नाही आणि जी जागा आहे त्याची खोटी बिलं ह्यांनी काढली. मग ह्यांनी कुठला विकास केला? तर बदलापूरकरांनी आता विचार करायला हवा की येत्या निवडणुकीमध्ये खरोखर ह्यांनी विकास केलेला आहे की नाही आणि जे उमेदवार उभे राहतील त्या उमेदवारांमध्ये कुठला चेहरा जो आहे जो भविष्यात काम करेल. माझी बदलापूरकरांना विनंती आहे, विकासाच्या नावाखाली दुसरी बाजू जी आहे ती आज आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवात आम्ही स्मशानभूमीपासून केलेली असेल, भविष्यात अजूनही 2-3 दिवसानंतर आरोग्य व्यवस्था असेल, बाकी इतर जे नगरपालिकेचे विकासाच्या नावाखाली खोटी बिलं काढली गेलेली आहेत त्या गोष्टी असतील त्या आम्ही तुम्हाला. एकूण भ्रष्टाचार असेल फक्त या स्मशानभूमीचा? ह्या स्मशानभूमीसाठी आतापर्यंत जवळजवळ 39 लाखाची बिलं काढली गेलेली आहेत. म्हणजे माझ्याकडे पेपर आहेत जे मी तुम्हाला दाखवले नाही. जवळजवळ 7 ते 8 ठराव आपल्याकडे आहेत जे त्यांनी आणलेत, मंजुरी त्यांनी करून घेतलेले आहेत, पण प्रत्यक्षात जागेवरती काम झालेलं नाहीये. प्रत्यक्षात तिथे एक वीट सुद्धा लावली गेलेली नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मग ह्यांनी विकास काय केला? ती विकासाची काळी बाजू जी आहे ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्याची सुरुवात जी आहे ती मनसेने आज इथूनच केलेली आहे. या ठिकाणी आपण बघतोय मनसेनं जो या ठिकाणी पालिकेकडून किंवा इथल्या राजकीय लोकांकडून जो भ्रष्टाचार केला जातोय आणि त्यात आता कुठेतरी स्मशानभूमी सुद्धा सोडलेली नाहीये. जगणं जितकं महाग झालेलं आहे तितकंच मरण देखील महाग झालेलं आहे. आपण बघतोय या ठिकाणी मृतांना जाळण्यासाठी जो पैसा खर्च करावा लागतोय हा अधिकच आहे, कारण आपण कोरोनापासून बघतोय लोकांना नाहक हा खर्च सहन करावा लागतोय. या ठिकाणी डिझेल वाहिनी जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. अनेकदा याचा पाठपुरावा देखील करण्यात आलेला आहे पालिकेकडे. अद्यापही यावरती कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळत नाहीये. राजकारणी मात्र सुस्त आहेत. आता सगळेच निवडणुकीच्या तयारीला लागलेत, मात्र कुठलीच सामान्य लोकांची कुठलीच मूलभूत आणि पायाभूत सुविधा पुरवण्याकडे त्यांचं लक्ष नाहीये. नक्कीच मूलभूत गरजा ज्या आहेत त्या मूलभूत गरजा बदलापूरकरांना या राजकारण्यांनी आतापर्यंत पुरवलेल्या नाहीये. जर तुम्ही म्हणताय की आम्ही 15 वर्ष 20 वर्ष आम्ही विकास केला, तर मग हा विकास आहे का? मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगेन की ज्या बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या स्मशानभूमी आहेत त्यामध्ये मांजरली असेल जिथे आता मी बसली आहे, बेलवली असेल, शिरगाव, कात्रप बदलापूर गाव, कात्रप पाडा आणि मानकिवली. बदलापूर ज्या पद्धतीने वाढतंय त्या पद्धतीने स्मशानभूमी ज्या व्हायला हव्यात त्या होणं फार गरजेचं आहे. कारण मी आता जिथे बसली आहे ती मध्यवर्ती स्मशानभूमी आहे. तिथून चारही बाजूने स्मशानभूमीमध्ये इथेच दफनविधीसाठी दहनविधीसाठी लोकांना इथे यावं लागतं आणि अटकळत बसावं लागतं. तर मग तुम्ही जर विकास केलाय गेल्या 20-25 वर्षांमध्ये तर तो विकास कुठे आहे? जागेवरती तर विकास झालेला नाहीये. मग जो विकास जो आहे ना तो फक्त ह्यांचा करून घेतलेला आहे. त्यामुळे बदलापूरकरांनी आता विचार करावा की नक्की विकास कोण करतंय. काही दिवसांपूर्वी सोनिवली स्मशानभूमीची अवस्था हीच होती. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी स्वतः खिशातून पैसे खर्च करून डिझेल आणलं होतं, वरती छप्पर नव्हतं, पावसात प्रेत जाळण्याची वेळ आली होती. त्यांनी जवळपास 50 लिटर डिझेल जे आहे स्वखर्चातून आणून ते प्रेत जाळलं होतं. अशी परिस्थिती होती. ही सगळी परिस्थिती बदलापूर शहरात रोज पाहायला मिळते. यावर कुठेतरी कशा प्रकारचा आवाज उठवणार आहात? काय तुमची पुढची भूमिका असणार? मी तर आता बदलापूरकरांनाच प्रश्न विचारणार आहे की तुमच्याकडे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही प्रश्न विचारा की बाबांनो तुम्ही काय विकास केलात? खरोखर तुम्ही विकास केला असेल तर तो त्यांनी सांगावा. पण मला तर असं वाटतं की बदलापूर शहरामध्ये आता घराणेशाही चालू झालेली आहे. मी, माझी बायको, माझा मुलगा, माझ्या घरातलीच माणसं, त्याच पक्षातला म्हणजे कार्यकर्ता जो आहे ज्याने खरोखर काम केलेलं असतं तो कार्यकर्ता दुखावला जातो अशाने. त्याला कुठे न्याय मिळत नाही, त्याच्या कामाला न्याय मिळत नाही. त्यामुळे बदलापूरकरांनी आता विचार करावा. ह्यांनी जर खरोखर विकास केलेला असेल तर ह्यांना विचारा तुम्ही की बाबांनो आमच्या जर घरामध्ये एखादं दुःखद निधन झालं तर आम्हाला त्या स्मशानभूमीमध्ये ताटकत बसावं लागतं. डिझेल वाहिनीच्या नावाखाली ह्यांनी आज करोडोंनी बिलं काढलीत. आपल्याला माहिती असेल की तिथे जे लाकडं जी आहेत ती तिथे आणून ठेवलेली आहेत. मग जर तुम्ही तिथे बिलं काढताय म्हणजे तुम्ही तिथूनही बिलं काढता आहात, डिझेलची पण बिलं काढत आहात
आणि आता मुख्याधिकारी म्हणतायत की आम्ही गॅस वाहिनी आम्ही चालू करतोय, तर ती अजून चालू केलेली गेली नाही, तर त्याला अजून किती दिवस लागणार आहेत की निवडणुका झाल्यावरती ती गॅस वाहिनी चालू होणार आहे. तर त्यामुळे आम्ही आता सुरुवात केलेली आहे. मनसेचा प्रश्न एकच असेल की बदलापूरकरांनी आता विचार करावा की खरोखर यांनी विकास केलेला आहे की नाही, आणि यांना विचारावं, यांना प्रश्न विचारावे, यांना जाब विचारावे की बाबा तुम्ही आज गेली 15-20 वर्ष शहरात काय केलं. आज रस्त्यांची अवस्था तशीच आहे. त्यामुळे हे जे मुद्दे आहेत ते आम्ही एक एक करून घेणार आहोत. त्याची जी सुरुवात जी आहे, त्याचं जे पर्व आहे, त्याची ज्या मालिका ज्या आहेत आम्ही लावलेल्या आहेत, आणि आम्ही एक एक करून या मालिका आता लोकांसमोर आणणार आहोत. स्मशानभूमीपासून आम्ही सुरुवात केलेली, आणि लवकरात लवकर आपल्याला अजूनही बदलापूर शहरातले जे मुद्दे आहेत जे त्यांनी घेणं गरजेचं आहे ते आम्ही त्यांना दाखवून देऊ, आणि बदलापूरकरांनी त्यांना प्रश्न विचारावा यावर. नक्कीच या ठिकाणी मनसेचे पुरुष पदाधिकारी देखील आहेत. आपण बघतोय देशातली पहिली स्मशानभूमीतली पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात येते. काय तुमची भूमिका असणार? नक्कीच जसं तुम्ही बघत असाल तर पहिली जी आपण जे मांडतोय विषय, आणि खरोखर जो खच्चीकरण जो शहराचा चालू आहे याच्यावरती कुठे ना कुठे दुर्लक्ष चालू आहे, आणि जनतेने ही गोष्ट लक्षात घेण्यात यावी. कारण का येणारे आगामी निवडणुकीमध्ये आपला जो नेतृत्व आहे तो कसा असला पाहिजे, आपण ही सुरुवात केली, आणि पुढे येऊन आपण अनेक असे विषय आहेत हे तुमच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा एक प्रयत्न करू. या ठिकाणी आपण बघतोय प्रेतावरच्या टाळूचं लोणी खाण्याचं काम या ठिकाणी कुठेतरी केलं जात आहे, आणि ही बाब जी आहे ती तुमच्या माध्यमातून समोर येते. काय तुमचे आरोप आहेत आणि काय तुमची भूमिका असणार आहे? मॅडम, मांजर्ली स्मशानभूमी ही मला वाटतं शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. काही वर्षापूर्वी प्रचंड गाजावाजा करून ही आपली डिजिटल स्मशानभूमी ही केली होती, आणि त्यासाठी मला वाटतं लाखो रुपयाचं बिल हे काढलेलं होतं की बाबा परदेशात एखादा नातेवाईक असेल तर त्याला अंत्यसंस्कार इथले बघता येईल अशी सुविधा केली होती. आज ती सुविधा संपूर्ण बंद आहे. शहरातील दिवस चालली ती सुविधा? ती मला वाटतं जास्तीत जास्त माझ्या याने 1-6 महिने चालली असेल. ती पण जेव्हा आम्ही बटणं येऊन दाबायचो, कारण आमचं इथं आम्ही याच परिसरात राहिल्यामुळे ती येऊन कधीतरी आम्ही स्वयंभू करायचो. पण ज्या ठेकेदारांनी किंवा ज्यांनी जी बिलं काढली त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही. मला वाटतं एखादी सुविधा जेव्हा नगर परिषद चालू करते ती कमीत कमी शेवटपर्यंत राहणे गरजेचं आहे. तुमच्याकडे तांत्रिक बाबी नसताना मग तुम्ही अशा गाजावाजा करून पारितोषिकं का मिळवता? दुसरी अशी गोष्ट की या स्मशानभूमीची एवढी प्रचंड जागा असताना तुम्हाला बाहेरचा विकास जिवंतपणे आम्हाला दिसतोच, मेल्यानंतरही इथं आल्यावर लोकांना शांती नसेल तर अशा विकासाला मला वाटतं काही अर्थ नाहीये. बदलापूर वासियांनी आता पारंपरिक जे नगरसेवक आहेत किंवा जे उमेदवार आहेत त्यांना निवडून न देता नवीन चेहरे निवडावे, जेणेकरून तरुण मुलं आल्यानंतर ते काही ना काही त्यांच्या डोक्यातून कल्पकतेतून ही सुविधा निर्माण करतील आणि शेवटपर्यंत ठेवण्याचा बदलापूरकरांना एक चान्स देतील. तर तुमच्या माध्यमातून मी सांगतो की जिवंतपणे तर बाहेर विकास दिसतोय आपल्याला. बदलापूरचा DPR पण दिसतोय आपल्याला, त्याच्यावर किती काम होते. 2011 पासून जो DPR बदलापूरमध्ये मंजूर झाला आज घातपर्यंत त्याच्यावर प्रशासनाने कुठलंही काम केलेलं नाहीये. तुमच्या माध्यमातून मी सांगतो की आता निवडणूक लागलेली आहे, हौशे गौशे येतील, तुम्हाला 2-3 तासाचा करमणुकीचे कार्यक्रम देतील. त्याच्यावर न जाता तुम्ही एक सुज्ञ नागरिक आहात, सुशिक्षित आहात, तर जरा थोडा विचार करा आणि गोरगरिबांच्या उमेदवारांना निवडून द्या, जेणेकरून ते गाड्या भोड्या न घेता तुमची आमची समाजसेवा करतील. तुमच्या माध्यमातून एवढंच मी मेसेज बदलापूरच्या नागरिकांना विनंती करून पोहोचवू इच्छितो. हे होते राम जगताप ज्यांनी आपल्याशी या ठिकाणी बातचीत केली. त्याचबरोबर प्रथमेश म्हात्रे यांनी देखील आपले मत जे आहे या ठिकाणी मांडलेलं आहे. आपण बघतोय पहिली देशातली ही पत्रकार परिषद जी स्मशानभूमीत आयोजित करण्यात आली होती. उद्देश एकच होता की बदलापूर शहरात स्मशानभूमीच्या नावाखाली जो काही भ्रष्टाचार होतोय तो समोर आणण्याचा प्रयत्न मनसेच्या माध्यमातून करण्यात येतोय, आणि ही जी मालिका आहे ही आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. बदलापूर शहरात कोणकोणते भ्रष्टाचार होत आहेत, कोणाच्या नेतृत्वाखाली, कोणाच्या माध्यमातून ते करण्यात आलेले आहेत, या सगळ्याचा पिटारा जो आहे तो मनसेकडून खोलला जाणार आहे, आणि ही त्याची कुठेतरी सुरुवातीची नांदी आहे. आपण ही बातमी बघतोय. तुमच्या देखील या संदर्भातल्या प्रतिक्रिया, कारण जसं आपण म्हटलं जातंय की ही जी स्मशानभूमी आहे ही मध्यवर्ती स्मशानभूमी आहे. या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी तुम्हाला घरी बसून अंत्यदर्शन घेता यावेत. परदेशात तुमचे नातेवाईक असतील आणि तर तुम्हाला अंत्यदर्शन घ्यायचे असतील तर या ठिकाणी CCTVची सोय करण्यात आली होती. मात्र ती सोय किती दिवस चालली हा मोठा प्रश्न आहे. यासाठी लाखोंची बिलं पास केली गेली, अनेक सुविधा देण्यात आल्या, मात्र बिलं काढण्यात आली त्या सुविधा प्रत्यक्षात कुठेही अजूनपर्यंत नागरिकांना मिळालेल्या नाहीयेत. तुम्ही जरी बातमी पाहत असाल, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्वाच्या आहेत.
आणि या संदर्भात तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.